नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। प्रियंकास किचन मध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण खुसखुशीत खमंग चवीचं सारण कसं बनवायचं 1 किलोच्या प्रमाणामध्ये ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर शेजारील बेल घंटा सुद्धा दाबायला विसरू नका, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया। हे पहा, मी करंजीचं सारण बनवण्यासाठी इथे 2 वाट्या रवा घेतलेला आहे। हा 0 नंबरचा रवा आहे। पहा, जर तुमच्याकडे जाडसर रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घ्या। जर बारीक रवा असेल तर आपली करंजी भरताना किंवा तळताना फुटत नाही। ही महत्त्वाची ट्रिक आहे। आता मी वाट्याच्या प्रमाणामध्येच तुम्हाला सांगत आहे। इथे 2 वाट्या मी रवा घेतलेला आहे। त्याच प्रमाणामध्ये 2 वाट्या मी इथं खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे। पहा, आणि त्याच वाटीने 1 वाटी खारीक पावडर घेतलेली आहे आणि 10 ते 12 काजू आणि 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट वापरू शकता। आणि 2 चमचे मी इथं खसखस घेतलेली आहे। आता सर्वप्रथम आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण आता गॅसकडे वळूया। हे पहा, मी असा गॅसवरती ना कढई ठेवलेली आहे। आता गॅस कढई पण आपली छान प्रकारे तापलेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम सारण बनवण्यासाठी इथे मी 2 चमचे जे खसखस घेतलेली आहे ना, ती अशी मंद आचेवरच आपल्याला भाजायची आहे। नाहीतर खसखस आहे ना पटकन करपली जाते। कढई आपली गरम आहे त्यामुळे पटकन भाजते। आता आपण ही खसखस अशीच छान अशी भाजून घेऊ। खसखशीमुळे ना आपल्या सारणाला एकदम अशी खमंग चव येते आणि टेस्ट सुद्धा तितकीच छान येते। आता ही भाजून घेऊ। ते पहा, खसखस भाजल्याच्या नंतर तिचा कलर चेंज झालेला आहे। आता ती आपण एका डिशमध्ये काढून घेऊ। आता खसखस काढून झाल्याच्या नंतर आपल्याला ड्रायफ्रूट जे आहेत, थोडंसं मी हे पहा जायफळचा तुकडा सुद्धा घेतलेला आहे। आता हे ड्रायफ्रूट थोडेसे आपल्याला हलकेसे असे या कढईमध्ये गरम करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपलं सारण आहे ना जास्त टिकतं, दिवस टिकायला ना मदत होते। तर हे ड्रायफ्रूट आपण छान असे हलकेसे गरम करून घेऊ। तुमच्याकडं जे कुठले ड्रायफ्रूट असतील ना ते तुम्ही घेतले तरी पण चालतील, किंवा जरी नाही घातले तरी सुद्धा चालेल। हे पहा, हलकेसे गरम झालेले आहेत। आता मी हे पण एका डिशमध्ये काढून घेते। परत गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला जे आपण सुकं खोबरं घेतले ना 2 वाट्या, ते भाजून घ्यायचं आहे। भाजून म्हणजे आपल्याला फक्त हे खोबरं मिडियम गॅसवरती ना कुरकुरीत होईपर्यंत असं एकसारखं हलवत भाजायचं आहे। फक्त कलर चेंज होऊन नाही द्यायचा आपल्याला ह्या खोबऱ्याचा, म्हणजे ज्यावेळेस आपण सारण बनवतो ना त्यावेळेस ते सारण आहे ना अगदी 4 ते 5 महिने आरामशीर टिकतं। आणि ह्या सारणाला ना असा खवट असा वास येत नाही। त्यामुळे खोबरं ना असं मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। पाहू शकता आपल्या खोबऱ्याचा आहे ना असा हलकासा असा तांबूस रंग आलेला आहे खोबऱ्याला आपल्या, आणि असं हाताने असं केलं की चुरत आहे आणि कुरकुरीत झालेलं आहे। आता हे खोबरं मी मिडियम गॅसवरतीच अगदी 2 मिनिटं मस्त असं भाजून घेतलेलं आहे। पहा, आता हे पण आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। आता खोबरं काढल्याच्या नंतर मी कढई पुसून घेतलेली आहे। पहा, खोबऱ्याचे जे बारीक बारीक कण असतात ना ते चिकटलेले होते कढईला, ते पुसून घेतलेले आहे आणि ते खोबऱ्यामध्ये टाकून दिलेले आहे। आता त्यानंतर आपल्याला गॅसवरती परत कढई ठेवायची आहे आणि ते 2 ते 3 चमचे मी तूप घालून घेतलेलं आहे। पहा, तूप आपल्याला छान प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे रवा भाजण्यासाठी। तूप पूर्णपणे वितळलेलं आहे, छान प्रकारे गरम पण झालेला आहे। आता आपण ज्यावेळेस रवा टाकतो त्यावेळेस गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि रवा पूर्ण टाकून झाला की गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरतीच एकसारखा हलवत आपल्याला हा रवा 15 ते 20 मिनिटं मिडियम गॅसवरती एकदम मस्त असा लाल रंगावरती भाजून घ्यायचा आहे। म्हणजे आपलं सारण आहे ना एकदम मस्त बनतं आणि हा रवा आहे ना खाताना एकदम
सारण ज्यावेळेस आपण करंजी खातो त्यावेळेस एकदम खुसखुशीत आणि खमंग अशी करंजी लागते। तर हे पहा, मिडियम गॅस ठेवलेला आहे मी आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला 15 ते 20 मिनिटं हा रवा भाजून घ्यायचा आहे। सारण भाजत असताना रवा आपल्याला अजिबात कढई सोडायची नाही। आता मी असाच भाजून घेणार आहे। आता 2 मिनिटं झालेले आहेत रवा भाजून। मी परत त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेणार आहे पहा, आणि त्या तुपामध्ये रवा परत असाच हलवत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। म्हणजे प्रत्येक रव्याच्या कणाला आहे ना तूप असं मस्त लागलं जातं आणि रवा पण छान असा तुपामध्ये फुलला जातो। आता आपण असंच भाजून घेऊ। पाहू शकता इथे 15 मिनिट झालेले आहेत पहा, आणि असाच मी एकसारखा हलवत हा रवा भाजून घेतलेला आहे। थोडासा रव्याने आपल्या कलर चेंज केलेला आहे पहा। रवा भाजत असताना आपण कढई मोठी घ्यायची आहे किंवा जाड बुडाची घ्यायची आहे, म्हणजे आपला रवा आहे ना असा पटकन खाली बुडाला आहे ना करपत नाही, एकसारखा भाजला जातो। आणि असा रवा भाजल्यामुळे आपल्या करंजीला चवसुद्धा खूप छान येते, खमंग अशी, आणि सारण पण आपलं एकदम छान बनतं आणि जास्त दिवस पण टिकतं। अजून आपण 5 मिनिटं हा रवा एकसारखा हलवत भाजून घेऊ। पाहू शकता इथे आपल्या रव्याने ना पूर्णपणे असा मस्त कलर आलेला आहे रव्याला। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि रवा आहे ना एका ताटामध्ये काढून घेऊ। अशा प्रकारे हा रवा असा लालसर असा मस्त भाजून घ्यायचा एकसारखा। गॅस बंद केलेला आहे। आता मी एका ताटामध्ये हा रवा काढून घेणार आहे। पाहू शकता अशा प्रकारे आपल्या रव्याला आहे ना कलर आलेला आहे पहा, लाल मस्त खमंग वास सुद्धा येत आहे। पाहू शकता रवा आपला भाजून झालेला आहे। आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया। तर खोबरं इथे मी बारीकच खिसलेलं आहे, पण थोडंसं जरा लांब लांब वाटत आहे, त्यामुळे मी मिक्सरमध्ये हे फिरून घेणार आहे आणि बारीक करायचं आहे थोडंसं आपल्याला, म्हणजे आपली करंजी भरताना किंवा तळताना तुटत नाही। काजू बदामाची पण पावडर बनवून घ्यायची आहे। इथे मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे, आपल्याला गोडीनुसारच वापरायची आहे, त्याची पण आपल्याला बारीक पिठी साखर बनवून घ्यायची आहे। आणि खसखस पण मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगली पावडर करून घेणार आहे। चला तर मग आता याची सगळ्यांची बारीक करून घेते पावडर। हे पहा इथे मी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दळून घेतलेली आहे, ती चाळून घेतलेली आहे, आणि काजू बदामाची सुद्धा पावडर बनवून घेतलेली आहे। खसखस अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे। अशी पावडर केली म्हणजे आपल्या सारणामध्ये तिचा फ्लेवर किंवा चवसुद्धा तितकीच खमंग लागते। आणि खोबरं थोडंसं असं जाडसरच थोडंसं फिरून घेतलेलं आहे, बारीक केलेलं आहे। आता आपण हे सर्व पदार्थ रव्याच्या सारणामध्ये घालून घेऊ। आता सारण मिक्स करायला घेतलंय पहा। तर इथं मी जी खारीक पावडर करून घेतलेली आहे ना, मी पावडर बनवायच्या अगोदर थोडीशी खारीक ही गरम करून घेतलेली आहे आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक याची पावडर करून घेतलेली आहे, ती टाकून घेतलेली आहे। काजू बदामाची पावडर, भाजून घेतलेली खसखस याची पावडर, खोबरं। आता हे छान आपल्याला असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचा आहे। रवा आपला थंड झालेला आहे आणि थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला ह्या सर्व जिन्नस टाकून घ्यायचे आहेत। आता त्यामध्येच आपल्याला चवीनुसार पिठी साखर टाकून घ्यायची आहे। आता तुम्ही ही पिठी साखर तुम्हाला किती गोड आवडतं त्याच्यानुसार पिठी साखर टाकून घ्या। मी अगोदर एवढीच टाकून घेतलेली आहे पहा, मी 2 वाट्या इतकी बारीक दळून घेतलेली आहे। तर गोड तर हे मिक्स करून घेऊ। पाहू शकता इथे मी तेवढ्या प्रमाणासाठी 2 वाट्या साखर बारीक करून घेतली होती ना, तेवढी सगळी साखर मी यामध्ये टाकून मिक्स करून घेतलेला आहे। आता तेवढं प्रमाण परफेक्ट आहे पहा, छान अशी गोडी झालेली आहे आपल्या सारणाची। आणि आता आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्लेवरसाठी आणि स्वाद येण्यासाठी, खमंगपणासाठी इलायची पावडर मी इथे 2 चमचे वापरलेली आहे, ती पण टाकून यामध्ये अशी छान अशी मिक्स करून घेणार आहे, म्हणजे आपली करंजीचा जे सारण बनलंय ना ते एकदम असं मस्त स्वादिष्ट असं खमंग लागतं।
हे पहा, यामध्ये मी सर्व विलायची पावडर आहे ना अशी छान प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे आणि आपलं सारण आहे ना आता करंजी बनवण्यासाठी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। पहा, आपल्या सारणाचा छान असा मुटका पण होतोय आणि चव पण छान झालेला आहे। तुम्ही पण नक्की अशा प्रकारे या दिवाळीसाठी 1 किलोच्या प्रमाणामध्ये आपलं सारण तयार झालेलं आहे। असं सारण बनवून खुसखुशीत आणि मस्त अशा खमंग करंज्या बनवू शकता। अशाच एका नवीन रेसिपी सोबत भेटू, तोपर्यंत सगळ्यांना संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।